बिल्डर विकासकाच्या वापरामुळे रस्ते खचले, गटर तुटून सांडपाणी तुंबले. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील लक्ष्मी वसाहतीमध्ये नागरिकांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी लाखो रुपये खर्च करून पनवेल महानगरपालिकेने सोसायटी नाक्याजवळील लक्ष्मी वसाहत प्रवेशद्वारा ठिकाणी रहदारी करण्यासाठी नव्याने पक्के रस्ते, सांडपाणी वाहण्यासाठी गटारे बनवून दिली होती. त्या ठिकाणी एका खासगी बिल्डिंग व्यावसायिकाच्या उभारणीचे काम चालू असल्याने या प्रकल्पाच्या कामासाठी अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असताना दिसत आहे. स्थानिक नागरिकांच्या वापरातील प्रमुख प्रवेश करणारा हा रस्ता व त्याच्या लगत असलेले गटार खचून गेल्याने मोठ्या प्रमाणात पालिका प्रशासनाने केलेल्या विकास कामांचे नुकसान झालेले दिसत आहे. लक्ष्मी वसाहतीमधील वाहणारे सांडपाणी मोठ्या प्रमाणात खचलेल्या गटारात तुंबल्याने परिसरात दुर्गंधी पसरली जात आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून रोगराई पसरण्याची दाट शक्यताही वर्तवली जाते. त्या रस्त्याचा वापर बिल्डरकडून हायवा, पोकलेन, जेसीबी, मिक्सर अशा अवजड वाहनांसाठी होत असल्याने स्थानिक रहिवासी जीव मुठीत धरून तेथे वावरताना दिसत आहे. लहान वयस्क महिलांच्या बाबतीत असुरक्षितता वाढली असून नागरिकांना यासारख्या विविध अडचणींना रोज सामोरे जावे लागत आहे. तुटलेली तुंबलेली गटारे, खचलेले रस्ते, आरोग्याच्या दृष्टिकोनातून होणारे रोगराईकडे बिल्डर पालिका प्रशासनाचा दुर्लक्षितपणा होत असल्याने याबाबतीत नक्की जबाबदार कोण, कारवाई होणार का, तात्काळ मूलभूत सुविधा सुरक्षा देण्यासाठी पालिका प्रशासन केव्हा दखल घेईल, असे अनेक अनुत्तरित प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहेत. पत्रकार मित्र असोसिएशनकडे याबद्दल स्थानिकांच्या तक्रारी येत असल्याने याबाबतीत पालिका स्तरावरील पाठपुरावा घेणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष केवल माडिक यांनी माध्यमांना सांगितले.